आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी आर्य शरद मस्के इयत्ता 7वी ब ची विद्यार्थी. महान माणसे जन्माला येतात म्हणून इतिहास घडत नाही. महान माणसे जन्माला येतात म्हणून इतिहास घडत नाही. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने इतिहास घडतो. अशाच एका युगपुरुषाचे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते. नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते. समृद्ध रेखणीची जळती मशाल होती. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग कैश्रीचा एक एक लेख होता. एक एक लेख होता. त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला. भारतात सूर्यात स्वातंत्र्य सूर्याला स्वातंत्र्य सूर्याला. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अशा शब्दात तत्कालीन सरकारला सुनावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आधुनिक कट्टर पत्रकारितेचा पाया रचला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. ते जहाल विचारांचे होते. त्यांचं गणित या विषयावर विशेष प्रभुत्व देखील होतं. भाषा समृद्ध्या मथुरा दिव्य दिवाण भारत असे म्हणत त्यांनी संस्कृत विषयावर सुद्धा आपले प्रभुत्व मिळवले. लोकमान्य टिळकांचे भाषण म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करण्याइतके होते. लोकमान्य टिळकांनी लिहिलेली देशभक्ती आजही प्रत्येकामध्ये नवा जोश भरते, नवा उत्साह. उत्कृष्ट वक्ते, प्रखर देशभक्त, जहाल विचारसरणी यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांना दिल्या जातात. त्यांची संघर्षमय कारकीर्द पाहिली तर त्या उपाधी त्यांना साध्य देखील मिळतात. 1896 ची क्रांती अयशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये निराशेचं स्थावर पसरलं होतं. ब्रिटिशांची अन्यायकारक वागणूक अधिक क्रूर झाली होती. पण त्या काळात लोकमान्य टिळकांनी भारतीयांना खडबडून जागा करणारा एक नारा दिला. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा भारतीयांना नवचैतन्य देते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात बळ मिळावं म्हणून लोकमान्य टिळकांनी भारतीयांना 4 शतसूत्रीचा मंत्र दिला. तो म्हणजे स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्र शिक्षण आणि स्वदेश. ह्या शतसूत्रीचा त्यांनी आयुष्यभर जोरकसपणे पुरस्कार देखील केला. स्वदेशी माल वापरा, विदेशी माल वापरू नका, त्यांचा बहिष्कार करा अशी जनजागृती केली. सर्व लोक एकत्र यावे, त्याच्या स्वातंत्र्याची ज्योत पेटून निघावी म्हणून गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव हे 2 सण साजरे करण्यास सुरुवात केली. पहिली शिवजयंती 15 एप्रिल 1996 रोजी रायगडवर साजरी करण्यात आली. तिथे अनेक पोवाडे, कविता असे अनेक कार्यक्रम झाले. त्यात लोकमान्य टिळकांनी गायलेला हा पोवाडा, इंग्रजांच्या खाताला का नाही त्याची लाज, इंग्रजांच्या खाताला का नाही त्याची लाज, पाव बिस्किटे खाऊन बनलात दारू बाज, बनलात दारू बाज, शिवाजी बाजी होऊन गेले गाजवली तलवार, शिवाजी बाजी होऊन गेले गाजवली तलवार, वचनी त्यांचे असुरी तुम्ही बनलात त्यांचे मार, बनलात त्यांचे मार. पुढे 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांची यात्रा संपली. भारतातला तेजस्वी सूर्य मावळला आणि ते निघून गेले. गती पृथ्वीची थांबली, गती पृथ्वीची थांबली. आज तक म्हणे हे जग, आज तक म्हणे हे जग, झटवा झाला पूर्ण झाला गोरखा भारत, पूर्ण झाला गोरखा भारत. तुटलेल्या या क्षितिजाला आता कोणाची सोबत, आता कोणाची सोबत. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.